नमस्कार मंडळी. ठरलं तर मग ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. जवळपास 3 वर्ष ही मालिका टी-आर-पीच्या शर्यतीत अग्रगण्य आहे. नुकतंच या मालिकेने 1000 भागाचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या मालिकेत प्रियंका तेंडुलकर हिने प्रिया हे निगेटिव्ह पात्र साकारलं आहे. तरीही प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं. नुकतीच अभिनेत्रीने तिच्या आईसह एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना प्रिया म्हणाली की तिच्या आईने आता ठरलं तर मग ही मालिका पाहणंच बंद केलं आहे. याविषयी बोलताना तिने एक मोठा खुलासा देखील केला. आपल्या आईविषयी बोलताना प्रियंका म्हणाली की माझ्या आईला माझे महिपतचे आणि नागराचे सीन भयंकर आवडतात. ती यूट्यूबवर खूपच सक्रिय असते. त्यामध्ये सुद्धा ती मालिकेचे काही व्हिडिओ शॉर्ट वगैरे पाहत असते. बरेचसे त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनला लोकांनी भयंकर ट्रोलिंग केलेलं असतं. ते ती वाचते, मग तिला त्रास होतो. जे मला ट्रोल करतात त्यांना मला सांगायचं आहे की हे सगळं वाचून माझ्या आईने सिरियल पाहणंच बंद केलं आहे. माझ्या आईला माझी मालिका खूपच आवडते, पण तिने आता ट्रोलिंगला सिरियसली घेतलं आहे. यावेळी ट्रोलिंगबद्दल बोलताना प्रिया आईला म्हणाली की ट्रोलिंग ही गोष्ट कधीच पर्सनल घेऊ नकोस. त्याच्याकडे काम असतं, त्यांना हे सगळं करायला अजिबात वेळ नसतो. त्यामुळे ट्रोल करतात ते लोक खूप रिकामे असतात. त्यामुळे त्यांना करू दे ते ट्रोलिंग. पुढे प्रियंका म्हणाली की ट्रोलिंग करणं हे एक वेळ ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही पर्सनली ट्रोलिंग करता तेव्हा ते खूप वाईट असतं. 1-2 कमेंट्स अशा होत्या की ती तिच्या आईसोबत सुद्धा अशीच वागत असेल. ही तिच्या आईची सुद्धा होऊ शकत नाही. या गोष्टी मी डील करू शकते, कारण मी या क्षेत्रात आहे. मी या सगळ्या गोष्टीची तयारी करूनच आले. पण माझे आई-वडील हे सामान्य नागरिक आहेत. जेव्हा तुम्ही पर्सनल कमेंट करता तेव्हा ते दुखावतात. या गोष्टीमुळे माझ्या बाबांना खूप त्रास होतो आणि आईसुद्धा खूप दुखावली आहे. मला माझ्या दातांवरून सुद्धा खूप बोललं जाते की ही फावडी आहे, ही चिटकीण आहे वगैरे. हे सगळं माझे आई-बाबा बघतात आणि मग त्यांना खूप त्रास होतो, असं एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना प्रियंका तेंडुलकर म्हणाली. तर ठरलं तर मग या मालिकेतील प्रियंकाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.